झोप लागत नसेल तर आणखीन काय काय करू शकतो आपण? इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 10वी पर्यंतची पुस्तकं वाचत बसा. बालभारतीचं असू देत, गणितचं असू देत, जीवशास्त्र असू देत, नवीन गोष्टी कळतात हो. कारण आपण जेव्हा शिकलेलो असतो ना, तेव्हाचं विज्ञान काही वेगळंच असतं. आणि आपण आता त्या दृष्टीने जेव्हा बघतो, आपण मॅच्युअर्ड झालोत. आता 10वीचा पेपर आपल्याला खूप सोपा वाटतो, पण त्यावेळेला 10वी तो 35% मिळवताना नाकी नऊ होत होती आमची. एवढं ते कसं त्या सनावळ्या कशा लक्षात राहणार वगैरे वगैरे. त्यामुळे असा एक भाग असतो, तो म्हणजे पुन्हा अभ्यास सुरू करायचा. मुलांची पुस्तकं वाचायची, त्यांनी केलेले अभ्यास बघायचा, त्यांच्या प्रश्नपत्रिका बघायच्या. मी माझ्या मुलाची प्रश्नपत्रिका आता बघितली. माझा मुलगा ज्योतिष शिकत होता, त्याला परीक्षा होती. 3 वर्षांचा अभ्यासक्रम होता आणि 3 वर्षांचा अभ्यासक्रम 3 तासात पूर्ण करायचा. ही पण मेकॉलेजचीच पद्धत ना. प्रश्नपत्रिका त्याची बघितली, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कसा केला जातो त्याचा अंदाज आला मला. आणि म्हटलं, अरे काय कसा अभ्यास करतात ही मुलं. काय केलंय त्यांना, प्रश्न होता, 3 कुंडल्या दिल्या आणि 3 कुंडल्यांचे जातक जे आहेत, म्हणजे ज्यांच्या ह्या कुंडल्या आहेत, त्यांचा मृत्यू हा आत्महत्या करून झालेला आहे. एका जातकाचा मृत्यू हा पाण्यामध्ये बुडून झालाय, दुसऱ्या जातकाचा मृत्यू हा अग्नीमध्ये जळून झालाय आणि तिसऱ्याचा रोड ऍक्सिडेंटमध्ये त्याने स्वतःला रेल्वे खाली संपवून घेतला. तुम्ही असा अभ्यास करायचा आणि शोधून दाखवायचं की यातल्या कुठच्या जातकाने कोणत्या प्रकारची आत्महत्या केलेली आहे. त्या ग्रहांची स्थिती त्यावेळेला जी असेल, त्यावेळी त्याच्या मनातले विचार कसे बदलत गेले, त्याच्या आत्मतत्वाशी त्याचा कसा संयोग झाला, त्यांच्या ग्रहांशी त्याचा काय संबंध होता, त्याच्या जन्मवेळेशी त्याचा काय कुंडलीतला संबंध होता, ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं होतं. फक्त 3 मार्कांचा प्रश्न होता हो. म्हणजे मला असं वाटतंय की हा असा अभ्यास जेव्हा आपण पहाटेच्या वेळेला करतो आणि हे करण्यासाठी वेळेचं आणि वयाचं बंधन नसावं. अभ्यास केव्हाही कुठेही कसाही होऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचा. आणि काहीच जमलं नाही ना, कीर्तन ऐका ना हो. आपले बुवांची कीर्तन आहेत. कीर्तन विश्व नावाचं एक चॅनेल आहे. या चॅनेलवर अनेक कीर्तनकारांची, उदयोन्मुख कीर्तनकारांची सुद्धा कीर्तनं असतात. आपळेबुवांचं कीर्तन असेल, घागबुवांचं कीर्तन असेल, नातूबुवांचं कीर्तन असेल, अनेक कीर्तनकार आहेत. रोहिणीताईंचं कीर्तन असेल, अनेक कीर्तनकार, खूप छान नावाजलेले कीर्तनकार आज आहेत. विनोदी पद्धतीने सांगणारे कीर्तनकार सुद्धा आहेत. बरं वाईट त्याच्यातलं शोधूया नको, परंतु कीर्तन ऐकणं हा सुद्धा एक झोप आणणारा भाग असू शकतो हो. ज्यांना झोप लागत नाही ते देवळात जातात आणि पहिल्यांदा काय बघतात, खांब कुठे आहे. त्या खांबाला असं टेकून बसलं आणि त्या बुवांचं कीर्तन सुरू झालं की मस्त झोप लागते. झोप कधी लागली, पूर्वरंग कधी संपला आणि उत्तर रंगाचा गजर कधी सुरू झाला हे सुद्धा त्यांना कळत नाही. एवढी ब्रह्मानंदी टाळी जर कीर्तन ऐकताना प्रत्यक्ष देवळामध्ये लागू शकते, तर एखाद्या टीव्हीवर, चॅनेलवर, युट्यूब चॅनेलवर किंवा तुमच्या मोबाईलवर असं कीर्तन ऐकलं तर थोडी का होईना थोडीशी बुद्धीमध्ये भर पडेल किंवा एक वेगळा विचार येईल. अध्यात्म असतो, पूर्वरंग असतो, उत्तर रंग असतो, त्याच्यामध्ये गोष्टी असतात, जीवनाविषयक तत्वज्ञान त्यात भरलेलं असतं. आणि हे सुद्धा ना, हे शिकावं लागतं. कीर्तन कसं ऐकायचं हे सुद्धा शिकावं लागतं. भागवत ऐका, अत्यंत चांगले भागवतकार आपल्या भारतामध्ये आहेत. त्याच्यातला नकारात्मक दृष्टीने अजिबात बघू नका. जे भागवतात सांगितले ते सत्य आहे. विष्णू पुराण आहे किंवा अन्य पुराणं आपली जी आहेत, ह्या सगळ्या 18 पुराणं आपल्याकडे सांगितलेली आहेत. ह्या पुराणांमध्ये नेमकं काय सांगितलंय कधीतरी वाचून बघूया. हे आमच्या सिलेबसमध्येच नव्हतं हो शाळेमध्ये. हे सगळं आपल्याला अभ्यासलं पाहिजे. रामायण आहे, महाभारत आहे, ही पुस्तकं आहेत, ती वाचा. त्याच्यातलं गभितार्थ काय दडलेला आहे तो सांगा. माझ्याकडे आता 2 स्टुडंट शिकतायत. एकेला मी विचारलं, इसाप नीतीच्या कथा माहिती आहेत का? ती म्हणते नाही. म्हटलं, त्यांना शिकवल्याच नाहीत, त्यांना कधी सांगितल्याच गेल्या नाहीत कथा. ही वयवर्ष 26-27 असलेल्या मुलींची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यांना इसाप नीती म्हणजे काय माहिती नाही, पंचतंत्र म्हणजे काय माहिती नाही, ती अस्वलाची गोष्ट 2 मित्र माहितीच नाही. ह्या पुढच्या पिढीला समजवण्यासाठी तरी या पुस्तकांचा अभ्यास करायला पाहिजे. भागवत ऐका. नाहीतर आता युट्यूबवर खूप छान कराओकेची गाणी असतात. ती कराओकेची गाणी लावायची, कानामध्ये इयरफोन घालायचा आणि मस्त त्याच्या आपल्या आवाजामध्ये ही गाणी म्हणत राहायची. हा पण एक वेळ जाण्याचं साधन असतं. सगळ्यात चांगलं नामस्मरण. हातात एखादी जपमाळ घ्या. आंघोळ झालेली असलीच पाहिजे असं नाही. स्नानाचे आपल्याकडे 12 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यातलं काकस्नान झालं किंवा असं मार्जन करून झालं किंवा मी आंघोळ केलेली असं कल्पनेने जरी ठरवलं आणि एका खुर्चीत जाऊन बसलात
आता तिथे सुद्धा अगदी पद्मासनातच बसलं पाहिजे असा काही नियम नाहीये. खुर्चीत बसा, आराम खुर्चीत बसा, पाय सोडून बसा, असं झोपाळ्यावर बसा आणि करा ना नामस्मरण. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं चिंतन करा. आणि असं जर केलं तर तुमचा आत्म्याचा परमात्म्याशी, मनाचा विश्वमनाशी, इंद्रियांचा इंद्रिय लोकांशी संपर्क येतो आणि तिथून येणाऱ्या ज्या लहरी आहेत या लहरींनी तुमचं जीवन आनंदित व्हायला मदत होत असते. तुमच्या जीवनात जी न्यूनता आहे ती भरून काढण्यासाठी इकडनं जे काही संदेश येत असतात, हे संदेश त्या काळात अधिक चांगले असतात. ते तुम्हाला ऐकता येतील, समजतील, जाणवतील, अनुभवतील आणि जसे अनुभव येतील तसे ते दुसऱ्यांना पण सांगा, म्हणजे त्याचा फायदा जास्ती होईल. काही जणांची झोप जी असते ना ही पहाटे संपते आणि मग लागत नाही. काही जणांना रात्री 2 वाजेपर्यंत झोप लागत नाही. त्यांनी काय करायचं? अरे त्यांनी सुद्धा हाच उपाय करायचा. पहिली कामं सगळी करून घ्यायची, त्यानिमित्ताने सगळी कामं होतात. कामं हा पण व्यायाम होऊ शकतो. अशा पद्धतीत आपण आपला वेळ घालवणं सगळ्यात महत्वाचं असतं. उगाच रडत राहूपणा करू नका. काय नाही हो अजून असं म्हणू नका. कालच्यापेक्षा माझा दिवस खूप छान गेला असं म्हणायचं, ईश्वराला नमस्कार करायचा आणि शांत झोपायचं. नमस्कार. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.